सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. नेहमी तुम्हाला आपल्या स्वामी आई या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले सुंदर अनुभव सांगत असते. असंख्य वेळा मी तुम्हाला स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती दाखवत असते. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका 75 वर्षीय स्वामी सेवेकरी आजींचा एक अद्भुत अनुभव, या आजींच्या आयुष्यात स्वामी घडलेले एक दिव्य चमत्कार त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपण आजचा या नवीन व्हिडिओ आणि सुंदर अनुभव. पुढील संपूर्ण अनुभव हा या आजींच्या शब्दात. आजी म्हणतात, श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामींना भक्तांना माझा नमस्कार. मी महालक्ष्मी. खरे तर मी नेहमी यूट्यूबवर स्वामींचे अनुभव, स्वामींचे चमत्कार पाहत असते आणि आज मी देखील माझा अनुभव सगळ्यांसोबत शेअर करत आहे. खरंच मला खूप आनंद होत आहे. मी मागील 41 वर्षापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहे. जशी जमेल तशी सेवा मी करत आहे. मात्र तरीही माझ्या आयुष्यात जे घडलं ते पाहून आज प्रत्येकाला धक्का बसेल. मात्र स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात मिळालेली वळण पाहून तुम्हाला स्वामी सेवेचा अभिमानही वाटेल. मी अगदी 12 वर्षाची होते. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या शाळेतील सहलीसाठी म्हणून अक्कलकोटला गेलो. खरे तर त्या दरम्यान माझी आई खूप आजारी होती. खूप डॉक्टर करूनही आई बरी होत नव्हती. त्याच दरम्यान मी अक्कलकोटला शाळेतील सहलीसाठी म्हणून गेली आणि तेव्हा पहिल्यांदा मी स्वामींना भेटले. आई बरी व्हावी म्हणून मी स्वामींना प्रार्थना केली, स्वामींना नवस केली आणि अधिक चमत्कारासारखे फक्त 4 दिवसात माझी आई ठणठणीत बरी झाली. मग तेव्हापासून मी स्वामींची भक्त बनली. आज 41 वर्ष झाली मी या सेवेत आहे. माझे मिस्टर हे देखील स्वामींना खूप मानायचे. माझ्यामुळे माझी सेवा बघून ते देखील स्वामी सेवेत आले. मला एक मुलगा आणि एक मुलगी. माझी मुलगी देखील स्वामींची निस्सीम भक्त होती. मात्र माझ्या मुलाला असंख्य प्रयत्न करूनही तो स्वामी सेवेत येत नव्हता. त्यांच्या स्वामीवर किंवा कुठल्याही देवी देवतांवरती विश्वास नव्हता. ते म्हणतात ना की स्वामी सेवा घ्यायचं नशीब लागतं. आमचे नसीब होते, पण कदाचित माझ्या मुलांचे तेवढे नसीब नव्हते. म्हणून इतके प्रयत्न करूनही तो स्वामींची सेवा करत नव्हता. तसं आमच्या घरात सगळं काही सुरळीत आणि छान सुरू होतं. मुलीच्या मोठ्या घरात लग्न झालं. मुलीच्या लग्नानंतर अवघ्या 8 वर्षानंतर माझे पती वारले. आता घरात मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेच राहायचं. मुलाच्या लग्नाचं वय झालं होतं, त्यामुळे आम्ही त्याला लग्न कर म्हणतो. तो मात्र त्यांच्या ओळखीच्या एका मुलीसोबत लग्न करायचं ठरवलं. त्याच्या मनासारखं म्हणून आम्ही थाटामाटात त्याचे लग्न करून दिलं. सुरुवातीचे काही दिवस छान गेले, सगळे छान होते. मात्र पुढच्या 5 महिन्यानंतर सुनबाईचे तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. घरात सतत भांडण, मला सतत घालून पाडून बोलणं सुरू होतं. मी दिवसभर स्वामी सेवेत माझा वेळ घालवत असायचे. मात्र तरीही माझ्यावर खोटे आणि चुकीचे आरोप केले जायचे. मला बदनाम केले जायचे. माझे जेवणाचे ताट वेगळे, माझ्या पाण्याचा ग्लास वेगळा, अगदी टाकल्यासारखी वागणूक मिळत होती. 2 टाईमचं जेवण आता 1 टाईम मिळायला लागलं. माझी सूनबाई जे म्हणेल त्यावर मुलगा विश्वास ठेवायचा. कामावरून घरी आला की तो ही मला बोलायचा. तरीही मी सहन करत होते. स्वामींवरती विश्वास ठेवून होते. असेच काही महिने गेले. नंतर मात्र परिस्थिती पूर्ण बदलून गेली.
मुलाला आणि सूनबाईला घरामध्ये नकोशी झाले. एके दिवशी, अगदी त्या दिवशी गुरुवार होता, मुलाच्या आणि सूनबाईचा मनात काय माहिती नाही, पण त्यांनी माझ्या कपड्याची बॅग भरून मला घरातून निघून जा असे सांगितलं. माझी बॅग घराच्या बाहेर ठेवली आणि मला घराच्या बाहेर काढलं. आता कुठे जावं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. या वयात मी आता कुठे जाऊ मला कळत नव्हतं. मी देवघरातील स्वामींचा फोटो माझ्यासोबत घेतला. तो फोटो उरावर घेऊन मी खूप रडले. महाराजांना सांगितलं, आता जिथे तुम्ही तिथे मी तुमच्यासोबत, आता तुम्हीच मार्ग दाखवा. महाराजांसोबत म्हणजे महाराजांचा तो फोटा घेऊन वाट मिळेल तिथे जाऊ लागले. 2 ते 3 तासाचा टप्पा पार केल्यावर अचानक एक गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. त्यात एक 35 वर्षाचा मुलगा असावा, अगदी माझ्या मुलाच्या वयाचा होता. त्याने माझी चौकशी करून, कुठे जात आहात आजी, मी सोडू का तुम्हाला, असं मला विचारलं. खरं तर चालून चालून माझे पाय खूप दुखत होते. मग मी म्हटलं, बाळा मला कुठल्या तरी मंदिरात नेऊन सोडशील का. गाडीत बसल्यावर त्या मुलांनी माझी परिस्थिती जाणून घेतली. मग मी त्याला जे काही घडलं ते सांगितलं. त्याला माझी दया आली. त्याने पटकन 500 रुपये माझ्या हातात ठेवले. मात्र मी ते पैसे घेण्यास नकार दिला. तरी हट्टाखातर त्याने स्वामींची शपथ देऊन ते पैसे मला दिले. त्यानंतर एका मंदिराच्या जवळ त्याने मला सोडलं. खरं तर जेव्हा मी त्या मंदिरात गेले तर ते मंदिर माझ्या स्वामींचे होते. ते पाहून खूप आनंद झाला, कारण स्वामींनी मला ज्यांच्याजवळ बोलावून घेतलं होतं त्या दिवशी मी रात्रभर त्यांच्यासमोर बसून राहिले. कारण मठामध्ये येण्याची सोय होती, मात्र राहण्याची सोय नव्हती. 2 दिवस मठासमोर बसून होते. कोणी आलं की काहीतरी खायला द्यायचं, ते मी खायचे आणि तिथेच स्वामी महाराजांचं भजन, स्तोत्र, मंत्र असं सगळं म्हणत राहायचे. 2 दिवसानंतर तिथले मठाधिपती महाराज, मठ सांभाळणारे श्री बालाजी चंडक यांनी माझी चौकशी केली. घडलेली हकीकत ऐकल्यावर त्यांनी मला मठात पूजा करणार का असे विचारलं. खरं तर मी इतकी वर्ष नेहमी स्वामींना सांगायचं, मरण्याच्या अगोदर माझी ही इच्छा पूर्ण करा की मला तुमच्याजवळ कधीतरी मला रात्रंदिवस तुमची सेवा करण्याची संधी द्या. क्षणाला मला ते वाक्य आठवलं आणि मी आनंदाने त्यांना हो म्हटलं. मग त्या दिवसापासून मठात पूजा अर्चना करू लागली. मठात जाणू मारून साफसफाई करणं ही सगळं कामे करू लागली. मग बालाजींनी मला राहण्याची सोय केली. 1 वर्ष पूर्ण झालं. मी त्या मठातच होते. रात्र दिवस मी सेवा करत होती. मात्र मला माझ्या मुलाची खूप आठवण येत असायची, कारण तो कसाही वागला तरी माझं मन आईचं होतं. माझ्या काळीच आईचं होतं. माझ्या मनात सतत त्याची काळजी लागलेली असायची. त्याला भेटण्याची खूप इच्छाही असायची. असेच काही दिवस गेले. एके दिवशी मठात तारक मंत्र म्हणत होते. तोच मागून मला आवाज आला, आई आई. मी ध्यानस्थ होतो, मात्र तो आवाज ओळखीचा वाटत. मी दचकून उठले. अंगावर शहारे आली. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तर माझा मुलगा चक्क पहिल्यांदा देवाच्या मंदिरात मठात आला होता. त्याला पाहून माझ्या डोळ्यात पटकन पाणी आले. माझा मुलगा माझ्यासमोर येऊन माझ्या चरणावर डोके ठेवून माझी माफी लागू लागला. अचानक त्याला काय झालं हे मला कळेना. जेव्हा मी त्याला विचारले तेव्हा त्याने मला सांगितले, आई 1 वर्ष तुला मी शोधत आहे. सलग 1 वर्ष स्वामी माझ्या स्वप्नात येऊन माझ्यावर चिडचिडतात. मला तुमची माफी मागायची आहे. मी तुला खूप शोधलं, पण रात्री माझ्या स्वप्नात चक्क पुन्हा स्वामी आले आणि त्यांनी मला पत्ता सांगितला. या पत्त्यावरती मी बघत सहज आलो तर तू इथे मला भेटली. आई, मी कधी देवाला मानत नव्हतो, मात्र तू गेली आणि माझं आयुष्य बरबाद झालं. सर्व संपलं. लक्ष्मी होतीस ग तू. मला खूप उशीर समजलं, पण आई मी क्षमा मागतो. तू आपल्या घरी पुन्हा चल. आता आपण दोघी मिळून स्वामी सेवा करू. मुलाला त्याच्या चुकाची जाणीव झालेली बघून मलाही समाधान वाटले. माझ्या आईचं मन मी त्याला एका क्षणात माफ केले. मग 15 दिवसानंतर बालाजी चंडक यांनी परवानगी घेऊन मी पुन्हा घरी परत गेले. आता सगळं सुखाचं
चांगलं आणि आनंदाचं सुरू आहे. खरं तर भोग प्रत्येकाला असतात. माझे गेल्या जन्माचे काही भोग असावे किंवा जे काही असेल ते फेडावं लागणार होतं. तो 1 वर्षाचा कालावधी खूप मोठा, कठीण होता. पण त्यातही समाधान होतं, कारण इतकी वर्ष आधी स्वामींकडे इच्छा होती, मला तुमची सेवा करता यावी. कदाचित सेवा करून घेण्यासाठी स्वामींनी मला तिथे बोलावलं असावं. काही कर्मांचे परतफेड असेल, असंख्य वर्षाची असेल, मात्र 1 वर्षात स्वामींनी ती फेडली. माझा मुलगा जो नास्तिक होता, आज स्वामींनी त्याला आस्तिक केलं. सगळे काही संपल्यासारखं वाटत होतं. त्याचं पुन्हा एकदा स्वामींनी मला नव्याने उभं केलं. खरंच स्वामी तुमच्यामुळे आज पुन्हा सुखाचा झाला. तुम्ही सेवाही करायला मिळाली. तुमच्यामुळे माझा मुलगा आस्तिक झाला. आज दिवस रात्र माझ्यापेक्षाही जास्त तुमचं जप करत आहे. महाराज, अखंड अशीच कृपा राहू द्या. अखंड आमच्यासोबत राहा. भक्तांनो, खरंच खूप अद्भुत अनुभव होता. कधी कधी आपण म्हणतो की खूप सेवा केली म्हणजे संकट येणारच नाही, पण येणारी संकटे येतात, पण स्वामी सेवेत ती टळून जातात. जसे या आजीच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट आहे. स्वामींनी टाळायला महाराजांनी त्यांच्या मुलाला दृष्टांत देऊन त्या आईला आणि तिच्या मुलाला पुन्हा एक केलं. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.